माहेरून आला एवढा छान छान वानोळा, तर ते बघून तर मला खरंच खूप छान वाटलं. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? सगळीकडे चालू होतं की धोंड्याचा महिना आहे आणि त्यानंतर तू माहेरी का नाही गेली, मलाही बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं. परंतु विषय असा होता, माहेरी गेल्यानंतर धोंड्याचा महिना होईल का, धोंड्याचा महिना साजरा होईल का, तुम्हीच मला सांगा बरं का. असं तर काही नसतं ना. त्यामुळे असंही आपले आईवडील किती काय काय करतात आपल्यासाठी ना. आपण परत एकदा धोंड्याचा महिन्याचं एक निमित्त असते की माहेरी गेलं पाहिजे. त्यानंतर जावयासाठी खूप काही गोष्टी करतात, अंगठी सोनं असेल किंवा कपडे असतील, हे सगळ्या काही गोष्टी घेतात. तर का आपण त्यांच्यावर बर्डन भरायचं, बरोबर आहे की नाही. मला तरी असं वाटतं की ठीक आहे, अशा इतर वेळेस पण तर ते आपल्यासाठी करतातच ना. मग अजून एक धोंड्याचा महिना आहे आणि त्यांच्यावर आपण असं बर्डन म्हणून का बरं का जायचं. मला पर्सनली असं वाटतं. म्हणून मी खरं सांगू तर मी नाहीच गेली. मला खूप आग्रह केला माझ्या मम्मीने की तू का नाही आली म्हणून, तू ये असं म्हणून. पण मीच बोलली की नको मम्मी, मी काही येत नाही आता ह्यावेळेस काही मागच्या वेळेससुद्धा नाही गेली होती बहुतेक. मला त्यावेळेससुद्धा माझ्या मम्मीने असंच काहीसं पाठवून दिलेलं होतं. मला जरा वेगळंच वाटतं की का म्हणून आपण परत त्यांना असं जाणून द्यायचं तुमच्या खांद्यावर अजूनसुद्धा माझ्या नावाचं म्हणा किंवा माझं बर्डन आहे असं म्हणून. तर मला नाही वाटत ते चांगलं. म्हणून मी तर पर्सनली सांगते की यापुढेही ती काही साजरा नाही करणार. तो ठीक आहे, धोंड्याचा महिना आहे, सगळेच लोक साजरी करतात, ते मान्य आहे. म्हणजे कोणाकोणाची असेल ना परिस्थिती, मी परिस्थिती पण नाही म्हणणार, मी असं म्हणेल की कोणाकोणाची इच्छा असेल ना, की प्रत्येकाची इच्छा असेल. परंतु आपण त्याला होकारच द्यायला पाहिजे का? मला नाही वाटत की आपण त्याला होकारच द्यायला पाहिजे. जर आपल्याला समोरचे सांगता पण आहे तर आपण त्यांना सांगू शकतो ना की नको, यावेळेस नको, पुढच्या वेळेस. आपण असं टाळू शकतो ना. त्यामुळे आपण जर तेवढं बोललो तर त्यांचंही तेवढं वाटेल की नाही, मी तर बोलली होती पण तीच नाही म्हटली समोरून. म्हणजे त्यांच्या डोक्यावरचं जे काही थोडं ओझं असेल ते कमी होईल, मला तरी असं वाटतं. त्यामुळे आपल्याकडून जेवढं होईल तेवढा प्रयत्न तर आपण नक्कीच करायला पाहिजे. तर असं काहीच होतं माझे विचार. आणि हो, मी असं अजिबातच म्हणत नाही आहे बरं काय की धोंड्याचा महिना आहे आणि तो साजरा नाही करायला पाहिजे. तो प्रत्येकाचे विचार असतात आणि ते माझे विचार आहेत, मी तुमच्यासमोर मांडले. तुमचे विचार बहुतेक वेगळे असू शकतात, मी त्याविषयी तुम्हाला काही सांगत नाही किंवा मी काही बोलणारही नाही आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तर बघा, मी इतक्या वेळेस बोलली मम्मीला की नको, मला काहीच पाठवू नको, तरीसुद्धा माझ्या आईने पाठवलंच. ते मला असं वाटतं माझ्या एका प्रत्येक आई अशीच असेल, आपण जरी नाही म्हटलं तरीसुद्धा ती समोरून करतेच. माझ्या पप्पाने मला सांगितले की नको, मी काहीतरी पाठवतो आहे, तू फक्त रिसीव्ह कर असं म्हणून. मी तरी बोलली त्यांना की नको पप्पा, काही पाठवू नका. पण त्यांनी काही ऐकलं नाही, चला असो. त्यानंतर मम्मीने ना अशी मला साडीसुद्धा पाठवली होती. मी सहसा या अशा साड्या नाही वापरत, पण मम्मीने त्या 2 घेतल्या होत्या, त्यापैकी मला एक पाठवली. ती मला खरं सांगू तर नाही आवडली. पण ठीक आहे, आता तिने पाठवलेली आहे, मी तिला रिटर्नही नाही करू शकत, कारण तिला चांगलं वाटणार नाही की चला मी जे दिलं आहे त्यातून तू काही मला रिटर्न करते आहे असं तिला वाटेल. त्यामुळे मी ती ठेवून घेईल. आणि त्यानंतर पप्पांनी ना हे मँगोसुद्धा पाठवलेले होते. खरं सांगू तर इतके गोड होते ना ते, मला असं वाटत होतं नाही माहेरून आले म्हणून जास्त गोड वाटत होते की खरंच एवढे गोड होते, ते काय मला समजलं नाही. तर तुम्हाला जर माझे ब्लॉग खरंच आवडत असेल, लाईक सबस्क्राईब करा. भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.